लदगे यांनाही मी विनंती करेन. दिलीप शेठ आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील व्यासपीठावरती यावं. रमेशजी लदगे साहेब आणि दिलीप शेठ लदगे यांचं अनिल शेठ काळन यांच्या वतीने सहर्ष स्वागत. टीम काव्या 11 दामोते बॅटिंगसाठी उतरते आणि दोन्ही सलामीवीर आपण उशीर करू नका प्लीज. 11:30 वाजलेत. पहिल्या फेरीतील चौथा सामना आहे आणि साहिल तांडेल आपण कुठे असेल तर आपण देखील स्टेजवरती या. आणि दोन्ही टीमचं 12th मॅन नेरळ पाड्याचे 12th मॅन आलेले आहेत. काव्या 11 दामोते आपला 12th मॅन स्टेजवरती पाठवायचा आहे. साध्या सोप्या सरळ सूचना असतात ज्या तुम्हाला वारंवार करायला नको. चला आपण मॅचला इथून सुरुवात होण्यापूर्वी दोन पाहुणे आमचे या ठिकाणी उपस्थित झाले. मी विनंती करेल रमेशजी काळन यांना की आपण सन्माननीय सरपंच रमेशजी लदगे साहेबांचं भव्य स्वागत या ठिकाणी करू. कॅमेरामॅन आपण कॅमेरा टर्न करा. जिथे या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन तर रमेशजी लदगे साहेबांचं आपण भव्य स्वागत करतो. रमेशजी काळन यांच्या शुभ हस्ते वॉर्म वेलकम रमेशजी लदगे साहेब. वडवली संघाचा कर्णधार रुपेश कोंडे साहेबांकडून तुमच्या संपूर्ण टीमला 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बिंदास 11 वडवलीचा कॅप्टन आपण या. आणि त्यानंतर दिलीप शेठ लदगे यांचं देखील स्वागत इथे केलं जाईल. दिलीप शेठ आपणच विनंती आहे की आपणही स्वागत कक्षामध्ये यावं. आणि काव्या 11 दामोदर संघाचा 12th मॅन हा व्यासपीठावरती येतो आणि दिलीप शेठ लदगे यांचं स्वागत केलं जाईल. दिलीप शेठ आपल्या सुपुत्राला घेऊन आपण पुढे या. आणि मी अनिल शेठ काळन यांना विनंती करेल की दिलीप शेठ लदगे यांचं स्वागत आपण करावं. काव्या 11 दामोते टीमची बॅटिंग सुरू होईल. तत्पूर्वी आपण कॅश प्राइज इथून देतोय. आणि मॅचला सुरुवात होण्यापूर्वी या ट्रॉफीचं जे संगीत जे सुमधुर गीत आपण ऐकत आहात, ज्यांच्या आवाजातून स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचं गाणं आपण ऐकत आहात मागच्या 3 रात्रीमध्ये, त्या गाण्याचे गीतकार आणि गायक बिंदाजी लदगे यांना मी विनंती करेल की सर आपण या ठिकाणी यावं आणि ऑन स्क्रीन गाण्याचे खरं तर काही बोल आपण आमच्या प्रेक्षकांसाठी नक्की बोलावेत. यस कॅमेरामॅन प्लीज टर्न करा. एक मिनिट फक्त, अंपायर 1 मिनिट घेईल. आणि यानंतरचा आवाज बिंदास लदगे सरांचा. हॅलो. क्रिकेट सामन्यांचा हरण संग्राम पाहूया ग्राउंडवर. क्रिकेट सामन्यांचा हरण संग्राम पाहूया ग्राउंडवर. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक रंगलाईर. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक रंगलाईर. धन्यवाद. थँक्यू सो मच बिंदासी लदगे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि बिंदास 11 वडवलीचे कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथून तुम्हाला दिलं जाईल. आणि रमेशजी लदगे साहेबांचे छोटे बंधू यांच्याकडे ही 2000 रुपयाची कॅश आपण रमेशजी लदगे यांच्या शुभ हस्ते देत आहोत. आता मॅचला सुरुवात होईल. काव्या 11 दामोते आणि श्री सिद्धिविनायक नेरळपाडा. मी दिलीप शेठ लदगे यांना विनंती करेल. दिलीप शेठ आपण यावं. आपलं देखील स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय आणि मॅचला सुरुवात होईल. सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. रमेशजी लदगे, बिंदास शेठ लदगे सर्वांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. आणि मॅच इथून सुरू होईल. पहिल्या फेरीतील चौथा सामना. टीम सिद्धिविनायक नेरळपाडा, गोलंदाजी मार्कवरती अमित सोना आणि पहिला बॅटर येतो मात्र परेश. पहिला चेंडू पडला आणि या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉल धाव येईल. आणि देवचंद लदगे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. देवचंद लदगे साहेब आपण देखील स्टेजवरती यावं आणि स्टेजवरती येऊन आपला शुभ सन्मान इथे आपण स्वीकारावा. व्हाईट बॉल अमित सोना. मी नेहमी म्हणतो की सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा गोलंदाजीतला खरं सोनं म्हणजे अमित सोना. आणि या ठिकाणी पाहुणे आमचे रजा घेतात. शॉट परेशच्या बॅटमधून हवाई सफर आहे. जजमेंट या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप.
2 धावा मिळतील या बॉलवरती. कॅच ड्रॉप केली, फिल्डर होते त्या ठिकाणी सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचे. काव्या 11 दामोतेची बॅटिंग लाईन तगडी आहे आणि परेशच्या या शॉट वरती कॅच व्हायला हवी होती जिथे 2 धावा आल्यात. पहिल्याच बॉल होती 3 धावा. कडाक्याची थंडी आहे त्यामुळे वेळ आपण घेऊ नका ही सर्व खेळाडूंना विनंती. अमित सोना सिद्धिविनायक नेरळपाडा टीम कडून पॉवर प्ले. चांगला बॉल इथून बघायचंय, थोडासा बाहेर निघालाय आणि वाईट बॉल. इथून मात्र स्कोर कार्ड वरती एक धावेची ऍडिशन होती. 2 वाईट बॉल टाकलेत अमित सोनाने. भरपूर अनुभव आहे, कित्येक वर्ष स्पर्धा. रमेश भोईर आणि राजेश हजारे ही एवन जोडी सध्या व्यासपीठाच्या दिशेने आगेकूच करते. मी विनंती करेल एवन जोडी आपण स्टेज वरती यावं. अमित सोनाचं षटक, परेश इथून डॉट बॉल खेळतो आणि रमेश दादा भोईर अंडरआर्म क्रिकेट पासून विकेट घेतल्यानंतर ज्यांची उलटी उडी फेमस होती ते रमेशजी भोईर यांचं आगमन आणि त्याचबरोबर सन्माननीय राजेश दादा हजारे यांचं सहर्ष स्वागत. पुढे आला होता अमित सोनाचा बॉल, इथून डॉट बॉल आलाय. परेश खरं तर वेगवेगळे शॉट दाखवण्याच्या नादामध्ये खरं तर डॉट बॉल फेस करतोय. अमित सोनाची पहिली ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये परेशच्या बॅटला पहिली कॅच जर ड्रॉप झाली नसती तर धावसंख्या बॅटने ओपन झाली नसती, कारण 3 बॉल आणि फक्त 4 धावा आहेत काव्या 11 दामोदेच्या. अमरजीत यांचा हा संघ सध्या बॅटिंगीतून स्वीकारले आणि परेश सध्या थोडासा अडचणीमध्ये. अमित सोनाचा चेंडू स्पष्टपणे इथून त्याला खरं तर क्लिअर करता येत नाही आणि आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल 4 धावा. अमित सोना गोलंदाजीचा नेरळपाड्याचा खरा सोना. 24 कॅरेट सोनं, शुद्ध 24 कॅरेट सोनं म्हणजे अमित सोना. 4 बॉल 4. काव्या 11 धामोते. परेश हा पहिल्या सलामीचा हार्ड हिटर आहे पण त्याला इथे मात्र अमित सोनाने पूर्णपणे कंट्रोल केलं. 4 बॉल 4. समोर आला होता पुन्हा एकदा अमित सोनाचा बॉल. 5वा चेंडू, लगातार 4 बॉल इथून डॉट. पहिल्या बॉल वरती 4 धावा होत्या, 2 रन 2 वाईट, त्यानंतर लगातार 4 बॉल डॉट. ही ताकद आहे अमित सोनाच्या बॉलिंगची. आणि DRS यस स्टंपिंग साठी तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या फक्त 4 आहे. अमित सोनाचा चेंडू विकेट कीपरने आणि डिसिजन येतोय बॅटर नॉट आउट. नॉट आउट. धावसंख्या 4. अमित सोनाचं षटक. 4 लगातार डॉट बॉल. काव्या 11 धामोते. खरं तर या वर्षी धामोते संघाचा परफॉर्मन्स हा कर्जत तालुका बाहेरून आलेल्या टीमच्या विरोधात चांगला आहे. 5 बॉल 4 धावा. शेवटचा बॉल अमित सोनाचा. समोर बॅटर परेशचा शॉट, विकेटची चान्स. अक्षय मात्र चेंडूच्या खाली. पहिलं षटक 4 धावांचं, 1 विकेट घेऊन आलं. काव्या 11 धामोते टीमला धक्का मिळतोय. परेश इथून आउट होतोय आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. येस कमॉन डीजे तांडेल.
कंट्रोल करणं मागच्या 3 स्पर्धामध्ये एकही बॉलरला जमलेलं नाहीये. कर्जत तालुक्यामधून आलेल्या बाहेरच्या संघांना देखील पराभव दाखवला होता प्रथमेश 11 धामोतेने. पण सध्या काव्या 11 धामोतेमध्ये कल्पेची दमदार बॅटिंग. स्कोर आता वाढलाय 4 धावांनी. धावा आहेत त्या 9. काव्या 11 धामोते, कल्पेश जाधव. अक्षय मात्रेच्या विरोधात सेकंड ओव्हर मध्ये स्ट्राईक आली. अक्षयचा पुन्हा एकदा वाईट बॉल. आणखीन एक वाईट बॉल. सिद्धिविनायक नेरळपाडा टीम कडून बॉलिंग अटॅक आणि प्रथमेश काव्या 11 दामोते टीम जर का इथे 50 धावा उभारते 5 ओव्हर मध्ये तर मात्र या वातावरणामध्ये खरं तर ती टोटल चांगली राहील. कल्पेश जाधवची विकेट मैदानावरती असणं काव्या 11 धामोतेसाठी एक बेनिफिशियल गोष्ट आहे. पुढे आला होता, शॉट मारलाय, ताकद झोकली आहे शॉटवर. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सुपर सॉनिक सिक्सर आलाय कल्पेश जाधवचा. इट्स टाइम टू फायर. दमट वातावरणात जिथे सहज सिक्सर जात नाहीये अशा क्लायमेटला कल्पेश जाधवचा ताकदवान फटका होता. पण प्रयत्न फिल्डरचे भरपूर होते. जम्प त्याने घेतली होती पण सिक्सर. कल्पेश जाधवचा शॉट आला मिड विकेट कडे. चेंडू पहिली कंप्लीट आहे. दुसरी साठी निघालाय कल्पेश. स्ट्रायकर एंडला फेक. 2 धावा इथून मिळत आहेत. आता फलंदाजांसाठी कॅश प्राइज फार मोठा आलाय. मी म्हटलं की रमणजी भोईर साहेब व्यासपीठावरती आले आणि कॅश प्राइज लागलाय. शिवसेनेचे शाखा प्रमुख अनिल शेठ काळन या स्पर्धेचे आयोजक ज्यांचा कटआउट ज्या टॉवर वरती आहे त्या कटआउटला चेंडू फुलटॉस गेला किंवा टप्प्याने गेला तरी कोणत्याही बॅटरने जर तो स्ट्रोक मारला 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रमेशजी भोईर यांच्याकडून. ही ताकद आहे रमेशजी भोईर साहेबांची. शॉट कल्पेश जाधवच्या बॅट मधून लॉंग ऑन मध्ये विकेट आली. आता फटका फसलाय. षटकार क्लिअर होऊ शकला नाहीये. एक मोठी विकेट या वर्षीच्या सीझन मध्ये ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक येतात. काव्या 11 धामोतेचा कल्पेश जाधव आउट. शेवटचा बॉल आहे अक्षय मात्रेचा. धावसंख्या ती मात्र 19. खूप चांगली स्पर्धा या टीमला. इथून शेवटचा बॉल शॉट आलाय अलॉंग दी कार्पेट. शतरक्षक पोहोचलेत. 1 रन इथून मिळेल आणि 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. 2 ओव्हरमध्ये रन झाल्यात. काव्या 11 धामोते संघाची धावसंख्या 20. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये खरं तर आयोजकांच्या वतीने पहिल्या दिवसापासून जी अनाउन्समेंट होती की कोणत्याही खेळाडूला जर का दुखापत झाली तर त्याच्यावरती नेरळ येथे सुविधा हॉस्पिटल डॉक्टर राकेश पाटील, रवींद्र गर्जे आणि त्यांची सुविधा टीम यांच्याकडून मोफत उपचार दिले जातील. आणि आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं उर्वी 11 सांशी टीमचा जो प्लेयर दुखापतग्रस्त झाला होता विनोद मालुसरे याला आपण सुविधा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि डॉक्टर राकेश पाटील आणि त्यांच्या सुविधा टीमने त्याच्यावरती उपचार करून विनोद मालुसरे आता व्यवस्थित आहे. एकदा टाळा होऊन जाऊ द्या सुविधा हॉस्पिटलसाठी. योग्य उपचार आणि तातडीने क्विक उपचार आपल्या विनोद मालुसरेला मिळाले. तो आता सुस्थितीमध्ये योग्य प्रकारे सध्या आहे. ही आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर राकेश पाटील आणि संपूर्ण सुविधा परिवाराने खरं तर जो शब्द दिला तो शब्द मात्र ते तंतोतंत पालन करतात आणि आपल्या खेळाडूला लगेच तातडीने उपचार त्यांनी मात्र दिला. थँक्यू सो मच डॉक्टर राकेश पाटील आणि सुविधा टीम.
2 ओव्हर 20 धावा. तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेत पुन्हा एकदा अमित सोना. पहिलाच बॉल फटका चांगला आहे तिथून खेळाडू बघायचं आता. 1 रन कंप्लीट केली. दुसरीचा कॉल आहे इंटरेस्टेड बॅट्समन आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. थोडा लेट थ्रो आला. सिद्धिविनायक नेरलपाडा या टीमने देखील यावर्षी डेच्या टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी जिंकली आहे. फक्त सिद्धिविनायक नेरलपाडा संघ नाईटचं सीझन, नाईटचा हंगाम आणि नाईटची ट्रॉफी त्यांना जिंकायची. संधी फार मोठी आहे. स्वर्गीय नारायणदादा काळन आणि रमेश शेठ भोईर यांच्या वतीने ते कॅश प्राइज आहे. अनिलजी काळन यांच्या कटआउटला जर का शॉट लागला तर 2000. चांगला बॉल अमित सोना. जुना जाणता क्रिकेटर. खूप वर्ष रमेश भोईर रिटायर झाले पण अमित सोना अजून खेळतोय. 2 बॉल. धावसंख्या 22. हरेशजी कराले तिसरे अंपायर आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर या. धावसंख्या 22. रमेशजी काळन, आदरणीय सरपंच रमेशजी लदगे, दिलीप शेठ लदगे या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. शॉट भारी आहे. शॉट भारी ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट आहे. खेळाडू पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू कॅरी केला. फेक झाले. एक सिंगल इथून मिळाली. त्याचबरोबर या पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील A1 जोडी म्हणून खरं तर ज्यांची प्रसिद्धी आहे ते राजेशदादा हजारे आणि रमेशदादा भोईर हे देखील व्यासपीठावरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. महेश क्षीरसागर थोडं थंडीने थोडे गारटलेल्या अवस्थेत आहेत. जणू काही फ्रीजमध्ये पाणी ठेवावं आणि त्याचा बर्फ व्हावा अशा स्थितीमध्ये महेश क्षीरसागर आहेत. धावसंख्या 23. 3 बॉल संपलेत. अमित सोनाची तिसरी ओव्हर आहे. यानंतर अमित सोनाच्या विरोधात कशा पद्धतीने बॅटिंग स्टान्स असेल तो आदिनाथ पेरनेचा. कट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपमध्ये कॅच देऊन सहज सोप्पा झेल देऊन फलंदाज इथून आउट. आदिनाथ बॅक टू द डग आउट. डीजे तांडे. चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक लगावली तर भीष्मा बैलाचे मालक संकेत सोनावळे यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल भरत पेरण्यासाठी. भरत पेरण्यावरती बक्षिसांची लयलूट करत असताना भीष्मा बैलाचे मालक पिंपलोलीचे संकेत सोनावले यांचं ते 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार अमित सोना. भरतच्या बॅटमधून शॉट आलाय. स्वतः अमित सोना बॉल पर्यंत 38 सर्कलच्या अंडर 38 सर्कल चेंडू फील्ड केला. सिंगल आली. टीम काव्य 11 दामोदेचा स्कोर बघू शकाल. धावसंख्या ती 24. 3 विकेट 24 धावा. षटक क्रमांक 3 आणि चेंडू समाप्त केलेत अमित सोनाने 5. 2 ओव्हर 5 बॉल 24 धावा 3 विकेट. भरत पेरणे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला नवनाथ हरड हे बॅट्समन आहेत. अमित सोना. बघायचं रमेशजी भोईर यांना प्रतीक्षा आहे की कोणता बॅटर अनिलजी कालन यांच्या कटआउटला तो स्ट्रोक खेळेल. 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. अंतिम बॉल कडे मार्गस्थ होत असताना अमित सोना समोर येतो हरड. लास्ट बॉल होता. विकेट किपरने चेंडू लेफ्ट केलाय. दुसऱ्या धाव्याची संधी मिळाली आहे काव्य 11 दामोतेला. 2 धावा. तिसरं षटक इथून पूर्ण करत असताना 3 ओव्हर मध्ये धावा आहेत त्यात 26. षटक इथून समाप्त झाला आणि कॅमेरामॅनला विनंती की कॅमेरा आपण टर्न करा. जिथे स्वागत कक्षामध्ये स्पर्धेचे आयोजक अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते रमेश शेठ भोईर यांचं भव्य स्वागत आपण या ठिकाणी करतोय. रमेशजी भोईर यांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच रमेश शेठ भोईर. अनिल शेठ काळन यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं भव्य स्वागत करतोय.
3 ओव्हरमध्ये धावा आहेत 26. यानंतर होणारी मॅच असेल सेकंड राऊंडची पहिली. पहिला सामना असेल सेकंड राऊंडचा जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विपक्ष कालभैरव मालेगाव. जय भवानी वावलोले आणि त्यांच्या विरोधात यानंतर कालभैरव मालेगाव या दोन टीम मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच होईल. आणि आधी तिसऱ्या मॅच मध्ये विजयी झाला बिंदास 11 वडवली आणि या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या समवेत सेकंड राऊंडची दुसरी मॅच खेळेल. कित्येक प्रेक्षक केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती या मॅचचा घर बसल्या मोबाईल, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप वरती या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत त्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. 3 ओव्हर रन झालेत तर 26. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 संघ टॉप 5 मध्ये पोहोचले. जय भवानी अरवन आणि अभिद 11 दामत हे 2 संघ मात्र टॉप 5 मध्ये पोहोचलेत आणि आजची तिसरी रात्र एक संघ टॉप 5 मध्ये आपली जागा निश्चित करेल. चांगली बॅटिंग इथून काव्या 11 दामोतेची सुरू आहे. 26 रन आहेत. अमित सोनाचा स्पेल पाहण्यासारखा आहे कारण 2 ओव्हर मध्ये त्याने 10 धावा दिल्या आणि 2 विकेट त्याने कमावल्यात. अक्षय म्हात्रेने 16 धावा दिल्या एकाच ओव्हर मध्ये आणि 3 ओव्हर मध्ये 26 आहेत. फिल्डिंग इथे सेट करा. अतिरिक्त वेळ कुठलाही संघ इथून घेणार नाही कारण कडाक्याची थंडी आणि आपले दर्दी प्रेक्षक तुमचा खेळ पाहण्यासाठी या क्रीडांगणावरती आहेत. जे 3 स्टँड आपण उभारलेत त्या 3ही स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी आहे आणि ही गर्दी तिसऱ्या रात्रीमध्ये देखील कायम आहे. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा आपल्या वडिलांच्या नावाने स्पर्धा उभारली. ती मात्र स्क्रीनवरती तुम्ही फोटो पाहताय. एका बाजूला सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन साहेबांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला राईट साईडला जो फोटो आहे तो दोस्ती डाब्याचे अनिल शेठ काळन यांचा. या 2 व्यक्तिमत्वांनी आपल्या सर्व मित्र परिवार आणि सहकार्यांना घेऊन उभारलेली ही स्पर्धा तिसऱ्या रात्रीमध्ये आता बघायचं. टीम काव्या 11 दाबोते. पहिला बॉल, 4थ्या षटकाचा शुभारंभ. धामोते टीमचा भरत पेरणे इथून डॉट बॉल फेस करतोय. डॉट बॉल येणं सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी अत्यंत फायद्याचं आहे. मग काव्या 11 धामोतेसाठी नुकसानकारक आहे कारण असे डॉट बॉल इथून जर आले तर धावा संख्या इथून 50च्या आतमध्ये राहील पण 50 पार धावा गेल्याच पाहिजेत. या अनुषंगाने भरत पेरण्याच्या बॅटिंगला इथून थोडीशी गती त्याला द्यावी लागेल कारण एक काळ होता की दामोदर संघाने लगातार 8 ट्रॉफी जिंकल्या होत्या. एक 3 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर 8 ट्रॉफी लगातार जिंकल्या होत्या लगातार स्पर्धामध्ये. हा दामोदर संघाचा देखील रेकॉर्ड आहे आणि त्याच संघाचा भरत पेरणे सध्या स्ट्राईकवर आहे. वेगवान बॉल पण इथून मात्र बाहेर निघाला. वाईट बॉल हेमंत चंचेचा. वाईटची धाव माफी असावी. प्रतीक चंचे गोलंदाजी मार्कवरती. प्रतीक चंचे गोलंदाजी मार्कवरती आहे. धावसंख्या 1 ने वाढली जाऊन पोहोचतीये 27 या अंकावरती. शरीरावरती चेंडू लागला की बॅटवरती बघायचं. भरत पेरणे धावतोय पण अक्षयने चेंडू हातात कॅरी केला नाही. 1 रन दिली बॅटिंग करणाऱ्या काव्या 11 दामोदर संघाचं. स्कोर कार्ड 28 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे. 4थं षटक सुरू आहे. आज पाहिजे तेवढे षटकार चौकार आलेले नाहीयेत. सिंगल डबल चा खेळ सध्या सुरू आहे. कल्पेश जाधवने जी सुरुवात केली होती जर का कल्पेश जाधव असता तर चित्र काही वेगळं असतं पण कल्पेशने ताबडतोब बॅटिंग सुरू केली. 1-2 फटके त्यांनी क्लिअर केले पण एक फटका फसला आणि कल्पेश जाधवची मेन विकेट टीम सिद्धिविनायक नेरळपाडाच्या खात्यात आली. आणि आता प्रतीक चंचेवरती फलंदाज आहे नवनाथ हरड. नवनाथ हरडच्या बॅटमधून स्वीट साऊंड खेळाडू तैनात आहे तिथे. दुसऱ्या रन साठी निघालेत. पोहोचलाय नवनाथ, पोहोचलाय भरत. धावा मिळतील 2. टीम काव्या 11 दामोदरचा स्कोर कार्ड 2 ने वाढेल.
धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. वय वर्ष कितीही असू द्या, क्रिकेट खेळताना तुम्हाला एनर्जी दाखवावी लागते, स्टॅमिना टिकवावा लागतो आणि तो स्टॅमिना, ती एनर्जी फिल्डिंग करणाऱ्या टीमला दाखवावी लागेल. काव्या 11 धामोतेच्या अगेन्स्ट. नवनाथ हरडसाठी हा चेंडू, पुन्हा व्हाईट बॉलची फेक. प्रतीक चंचने एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत, चुकी होऊ शकते. भारतीय संघाचा हर्षदीप सिंग जो खरं तर सध्या प्रमुख गोलंदाज आहे, त्याने सुद्धा 6 ते 7 वाईड टाकले होते. क्रिकेट आहे त्यामुळे प्रमुख गोलंदाजाकडून इंटरनॅशनल लेवलला देखील आपण 6 ते 7 वाईड एका ओव्हरमध्ये पाहिलेले आहेत. इतर नाईट स्पर्धा आहे आणि त्यातही नाईट स्पर्धा आपण या वर्षीच्या सीझनमध्ये फार कमी खेळलोय. त्यामुळे प्रतीक चंच पहिल्यांदा बॉलिंग टाकतो नाईट टुर्नामेंटमध्ये आणि समोर नवनाथ हरड आहे. एक एक्स्ट्राची धाव आली, धावसंख्या 31. शॉट भारी आहे नवनाथ हरडचा. स्टँड अँड डिलिव्हरचे एफर्ट्स फसलेत. विकेट आली आहे सिद्धिविनायक नेरलपाडाकडे. नवनाथ हरड इथून आउट. 4थी विकेट आहे काव्या 11 धामोतेची. चौथं षटक इथून सुरू आहे. 4 बॉल संपलेत आणि 31 धावा आहेत काव्या 11 धामोतेच्या. समोर खेळत खेळाडू आलेच विपर वरून पुढे सरसावले. 1 रन, 32 धावा आहेत काव्या 11 धामोतेच्या. कल्पेश जाधव आउट झाला आणि त्यानंतर षटकार चौकारांची गती कमी झाली. चौथं षटक सुरू आहे. 32 धावा. डिक्सल वरून कोंडिलकर आलेत, खूप दूर वरून आलेत. धावसंख्या 32. प्रतीक चंचे, नवीन बॉलरचा वापर केला सिद्धिविनायक नेरळपाडा टीमने, कारण ऑप्शन नव्हता प्रतीक शिवाय गोलंदाजीला. चौथ्या ओव्हरमध्ये चेंडू कोणाकडे सोपवायचा आणि अखेरकार त्या पर्यायाचा वापर केला तो सिद्धिविनायक नेरळपाडाने आणि त्याच्या विरोधात शेवटचा बॉल हवेत. भरपूर धावला होता निलेश शिनारे, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि 2 धावा इथून मिळतील. टीम काव्या 11 धामोते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा 34. जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधात कालभैरव मालेगाव अशी यानंतर लढत होईल. 34 धावा काव्या 11 धामोते संघाच्या धावा फलकावरती आहेत. थँक्यू डेझे. शेवटच्या ओव्हरला इथून सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती शिवम आलेत नेरळ टीम कडून. आता शेवटच्या ओव्हरमध्ये आर पार सीमा पार शॉट मारावे लागतील. पहिलाच बॉल समोर खेळल्यात. पहिली रन वेगाने कंप्लीट झाली आहे. फिल्डर पर्यंत चेंडू जाईल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण. काय एनर्जी आहे भरत पेरण्याची टीम धामोत्यासाठी. नवनाथ हरड आउट झाल्यानंतर भरत पेरणे आणि नितीन मोरे या 2 खेळाडूंची एनर्जी, कमालीची रनिंग. दोन धावा इथून ऍड झाल्या. धावा संख्या 36. खरं तर शिवमची ओव्हर आहे, शेवटची ओव्हर आहे. शॉट भारी आहे, फुल टॉस होता, लॉंग ऑफ कडे चेंडू, कॅच पकडले, विकेट गोज डाऊन, फलंदाज बाद. टीम काव्या 11 धामोतेला मिळतोय धक्का. तर आपण चर्चा करत होतो की आधीच्या मॅच मध्ये सांडशी टीमचा जो खेळाडू विनोद मालुसरे थोडा दुखापतग्रस्त झाला होता आणि सुविधा हॉस्पिटल
डॉक्टर राकेश पाटील आणि त्यांची सुविधा टीम यांनी जो शब्द दिला होता आयोजकांना की कुठलाही खेळाडू जर दुखापतग्रस्त झाला तर आपण त्याला तातडीने मोफत उपचार देऊ आणि त्याच पद्धतीने 36 धावा फलकावरती आहेत आणि त्याच पद्धतीने डॉक्टर राकेश पाटील आणि सुविधा टीमने विनोद मालुसरे या खेळाडूवरती तातडीने उपचार करून आता विनोद मालुसरे सुस्थितीमध्ये सध्या सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. खूप छान काम डॉक्टर राकेश पाटील आणि टीम. आणि इथे आणखीन एक विकेटची चान्स. अमित सोना आउट. 6वी विकेट अमित सोनाने कॅच पकडलेली आहे. कॅच आउट विपक्षी टीमच्या फलंदाजाला केलेलं आहे. अमित सोना खरा सोना आहे सिद्धिविनायक नेरळपाड्याचा. किती वर्ष झाली तरी अमित सोनाची खेळण्याची फिल्डिंगची स्टाईल मात्र तीच आहे आणि फलंदाज इथून आउट होतोय तो मात्र नितीन मोरे. ऋतिक आउट होतोय, माफी असावी. काव्या 11 धावते, 6 फलंदाज आउट झाले. 36 धावा आहेत, 3 बॉल बाकी आहेत. 36-40 धावांच्या मॅचेस सुद्धा आताच्या क्लायमेटमध्ये या ॲटमॉस्फिअरमध्ये रफटफ होतील. काटेकी टक्कर देण्यासाठी तुमच्याकडे 50-60 धावा नव्हे 40 धावा सुद्धा भाकरीचा पाडा क्रीडांगणावरती डिफेन्स करण्यासाठी इनफ आहेत. आणि 2 विकेट लगातार कमावलेत शिवमने. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये शिवम नेरळपाडा टीम कडून विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय आणि कालभैरव मालेगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. जय भवानी वावलोली टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया की आपण टॉस साठी उपस्थित राहावं. गोलंदाज तयार. विकेट हॅट्रिकची संधी आहे बॉलर शिवमला. 2 बॉल 2 विकेट. शिवमचा चेंडू रन घेण्यापासून थांबवलं भरत पेरनेला. षटक क्रमांक 5वं. चेंडू टाकलाय शिवमने 4था. धावा फक्त 36. जय भवानी वावलोली टीमचे संघनायक देखील टॉस साठी उपस्थित होत आहेत. 2 चेंडू समाप्त झाले की आपण टॉस करू. शॉट भारी आहे. लेफ्ट हँड बॅटर्स ऑन साइडला. खेळाडू अडवण्यासाठी इथून पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कॅरी केलं. फेक केली पण 2 धावा पूर्ण करत इथून आता 38 वरती जाऊन पोहोचलाय. काव्या 11 धावते. 38 धावा. शेवटचा बॉल आहे. 38 धावा आहेत. शेवटचा बॉल 38 धावा. लास्ट बॉल आहे आणि 38 धावा संख्येवरती पहिला डाव संपलाय. टीम काव्या 11 धावतेचा आणि 39चं टार्गेट आहे ते मात्र टीम सिद्धिविनायक नेरळपाडाला. पुढील दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत आपण टॉस करण्यासाठी. नितीनजी काळन यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करू. टीम कालभैरव मालेगावचे कॅप्टन आले तनय. जय भवानी वावलोलीचे कॅप्टन आले धनराज कांबेरे आणि नितीनजी काळन यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे करतोय. 4 ओव्हरची मॅच राहील. कॅप्टन सेकंड राऊंड हा 4 ओव्हरचा असणार आहे. टॉस इथे केला जातोय. नितीन काळन यांच्या शुभ हस्ते हेड आणि टॉस जिंकलाय तो मालेगाव टीमने. त्यांना डिसिजन लवकर द्या. यस लवकर डिसिजन द्या. चला डिसिजन पेंडिंग आहे. जय भवानी वावलेले आणि कालभैरव मालेगाव टीम मध्ये टॉस संपन्न झालाय आणि मालेगाव संघ डिसिजन पेंडिंग आहे. लवकरच निर्णय येईल आणि पुढच्या मॅच मध्ये 2 संघामध्ये सेकंड राऊंडच्या मॅचला सुरुवात होईल. पण तत्पूर्वी 39चं टार्गेट आहे टीम सिद्धिविनायक नेरळपाडा आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील संदीपजी गायकवाड सर. हॅलो.
हॅलो. आत्ताच आपल्या टुर्नामेंटमध्ये सांडसी संघाच्या ज्या प्लेयरच्या पायाला दुखापत झाली होती, तर त्यांना आपण नेरळ येथील डॉक्टर राकेश पाटील यांच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. त्यांनी त्यांचे उपचार एकदम योग्य पद्धतीत आणि त्यांना सर्व समजावून क्लिअरली सांगितलं का तुम्हाला कुठल्याही पायाच्या विजा झाली त्यामध्ये काही त्रास होणार नाही, तुम्ही काय मनामध्ये भीती वगैरे करू नका. आणि त्यांना जे ट्रीटमेंट दिली त्याबद्दल आम्ही सुविधा हॉस्पिटलचे सर्व टीम आणि डॉक्टर राकेश पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट दिलं आणि त्या प्लेयरचे चांगली काळजी घेतली. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि काल बरं मालेगाव टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंग असेल ती जय भवानी वावलली टीमची. चला बॅट्समॅन, चला आपण वेळ घेऊ नका जास्त. प्रत्येक संघाला वारंवार त्या सूचना द्याव्या लागतात. इनिंग किती वेळा समाप्त करायची वारंवार सूचना देऊन पण आपण कर्ज टेनिस क्रिकेट अरे सर आपण पाहतोय. जेव्हा आपण टायमाला म्हणजे बियॉन्ड टाईम बी प्रिपेड या ओव्हरफॉल फुल एट ओव्हर्स ज्या पद्धतीने आपण पाहतोय पिरियडाईज केलं जात आहे त्या पद्धतीने जर वागलो तर कर्ज टेनिस क्रिकेट पुढे जाईल आपलं. नाही तर आपण अजूनही या रायगडच्या टोकालाच राहणार आहोत. कारण आपण पाहतोय कोणताच संघ वेळेवरती येत नाही. आयोजकांना फाट्यावरती मारल्यासारखं करतात. मी तर स्पष्ट बोलतो, आयोजक काही बोलतील, पॅनल्टी देतील, काही करतील, आपण कधीच बियॉन्ड टाईम राहत नाही आणि खेळत नाही आहेत. माझा जर एकदम सपशेल मत आहे, तुम्ही या टायमावरती खेळा. प्रत्येक गोष्ट आपण पाहतो आहे पैशाने मोजली जाते. प्रत्येक गोष्टीसाठी खर्च करावा लागतो आणि आयोजकांना तो त्रास भोगावा लागतो. परेश आहे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. इथे पाहतोय गोलंदाजी मार्कवरती परेश. धावते संघ बघा, ऑपोजिट संघाकडून ऑब्जेक्शन येते, आपला 12th मॅन येते नाही आहे, तर कृपया करून आपला लगेच 12th मॅन जो होता 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 या इनिंगला तो खाली गेलाय, तर आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचे. कट केला चेंडूला, लाजवाब शतरक्षण पाहिलं गेलं पाठीमागे, पण चेंडू थांबू शकला नाही. चेंडू जातोच सीमारेषे पलीकडे. मॅच 2 मध्ये आलेला चौकार.
इथे पुन्हा एकदा कट केला चेंडूला. गल्लीमध्ये चांगलं शतरक्षण आपण पाहतो त्या ठिकाणी. छोटा पेरणे, छोटा भरत त्या ठिकाणी होता. चांगलं शतरक्षण त्याचं. इशू, चांगलं शतरक्षण त्याचं. तर पहिला चेंडू आपण बघतो खराब होता, वाईट चेंडू होता. त्यानंतर चौकार आला, त्या सिंगल 5 धावा विजयासाठी आपण पाहतोय. एकोणचाळीस धावांचं टार्गेट आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा आता कटकटीचा प्रयत्न सध्या फॉर्ममध्ये आहे. टॅटू मॅन ऋषी शिनारे डे नाईट्स अनेक स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी करत असतो. सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. नॉन स्ट्रायकर चितिके चपलाईने धावत असतो अक्षय म्हात्रे. आपण पाहतो आज 6 झाल्यात. पहिली वाईट, चौकार आणि सिंगल, टोटल 6. इथे चांगला फटका. लॉंग ऑफ रिझनमध्ये शतरक्षक आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. 30 चेंडू 39 धावांची गरज असताना 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 32 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला फटका डिफेक्सच्या कव्हर रिझनमध्ये चेंडू क्रॅकिंग शॉट. चेंडू जातो जमिनीला गरगलत सीमारेषा पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. सरपंच, दामद ग्रामपंचायत, उद्योजक यांच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी दमदार चषक दामदच्या मैदानावरती होणारे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या संघाने प्रवेश घेतलाय त्या संघांना विनंती असेल आपण आपला ॲडव्हान्स लवकरात लवकर पोच करायचा आहे. 1 तारखेला स्पर्धेचे लॉट सोडले जातील. एक चांगली चमचमती ट्रॉफी, सुंदर असं आयोजन नियोजन. पुन्हा एकदा 4थी रजनी स्पर्धा तुम्ही दामदच्या मैदानावरती पाहणार आहोत. या वर्षाची 3री आणि या कर्जत टेनिस क्रिकेटमधली 4थी रजनी स्पर्धा आपण दामदच्या मैदानावर पाहणार आहोत. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक असगरजी खोत आणि उपतालुका प्रमुख शिवसेना अभिजी खोत यांच्या माध्यमातून ती स्पर्धा दमदार चषक आमदार ट्रॉफी 2026चं आयोजन होणार आहे. बघा आमचे मित्र रोशन उर्फ पोपटू या ठिकाणी उपस्थित आहेत. मनाचं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत नरेश पवार यांचे सुपुत्र आदर्श पवार या ठिकाणी उपस्थित झालेत. या दरम्यान शिवम मैदानात गेलाय. अक्षय या ठिकाणी सिंगल घेत असताना धावसंख्या स्कोर कार्ड 39 धावांचा पाठलाग करत असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 27 धावांची गरज आहे. 23 चेंडू आणि 27 धावा. धावांचा पटलाग या ठिकाणी आरेश केला जातोय. एक फलंदाज जरूर बाद झालाय. आज हेमंत नाही आहे या संघात. तरी आपण पाहिलं गेलं चांगली कामगिरी. डेच्या स्पर्धेमध्ये इंजर्ड झाला होता तो. इथे गोलंदाज तयार. डावखुऱ्याचा फलंदाज सज्ज. कल्पेचा चेंडू ओरपी चेंडू समोर उडवला. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये शतरक्षक आहे. 1 बाउंड चेंडू उचलला जातोय. सिंगल या ठिकाणी रोटेट होईल. सिंगलने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. खुमसान पाहणार आहोत. आज पाहिलं गेलं या मैदानावरती यानंतरची जी मॅच असणार आहे
ती कर्जत टेनिस क्रिकेटमधला महासंग्राम तुम्हाला पाहावास मिळेल. एकीकडे असेल वावलोली धुवंदार अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ, दुसरीकडे राजेश भोईर, अमोल भोईर, स्वप्नील, तनय, आकाश यांचा संघ. हलक्या त्याने ग्लान्स केले चेंडूला, गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावसंख्यावरती पाहतो आपण. अनेक या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज वडोली गावामध्ये बोलतात बरेच जे वडोली गावचे प्रेक्षक या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. गावामध्ये कमी मुलं शिल्लक राहिलेत, सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. हलक्या हाताने कट केलं चेंडूला, गॅप मधून चेंडू, सचिन चेंडूचा पाठलाग करतो, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. या दरम्यान चेंडू दन 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 करत सीमारेषे पलीकडे, रस मिळती 4. इथे आला चौका, ठोक दिले. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. कल्पेश जाधव काय कामगिरी केली शेलूच्या मैदानावरती आहे. दामच्या नाईट स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी. बेश गोलंदाज म्हणून तुला संबोधला गेला होता, पण इथे फुल्लेचा चेंडू, गॅपचा प्रदर्शन, दी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे, रस मिळती 4. चौकार. पुढच्या मॅचला किशोर भोईर, कुमार, स्वप्नील तयार झालेत. नंतर ग्लास केला चेंडूला, कव्हर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डावखुराचा फलंदाज आली, सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 23. अजूनही आपण पाहतो विजयासाठी 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आता या अगोदर पाहिलं होतं आपण, बॉल कमी होते, रन्स जास्त होते. आता रन्स कमी झालेत आणि बॉल जास्त झालेत. चला फास्ट घ्या जरा. हरेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. डावखुऱ्याचा फलंदाजासाठी शॉर्टपिच चेंडू होता. डी बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅकअप बघा, भरत पेरे यांचे छोटे सुपुत्र त्या ठिकाणी सज्ज. ईश्वर इशू याच मैदानावरती आपण पाहतोय. लवकरात आणखीन एक दमदार ट्रॉफी येणार आहे. शिवशाही ग्रुप कोल्हारे आयोजित सरपंच ट्रॉफी या वर्षी पुन्हा एकदा पाहणार आहोत. लवकरच त्या स्पर्धेचं नियोजन, आयोजन, तारीख तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये त्याचा पॅम्पलेट सर्व ग्रुपवरती येईल.
मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असलेली स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीस येत आहे. त्यानंतर शेलूच्या मैदानावरती आपण रजनी स्पर्धा पाहणार आहोत. रेहान पार्टे आयोजित ममदापूरची एक रजनी स्पर्धा तुम्ही या नेरळ परिसरामध्ये पाहणार आहोत. अनेक स्पर्धा या नेरळ परिसरामध्ये येत्या काही दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. डेच्या स्पर्धा 1 ते 4 आपण पाहणार आहोत बेकरीच्या मैदानावरती. कोदिवले आयोजित स्पर्धा बिरदुलेच्या मैदानावरती. त्यानंतर 4 ते 8, 8 ते 11 अनेक स्पर्धा डेच्याही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि पुढचा चेंडू कट केला. चेंडूला कव्हर पॉईंट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू जरा स्टॉप झाला. अर्थात अदृश्य क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता असं समजलं आहे का. त्या ठिकाणी पाहिलं गेलं चेंडू अडला गेला. 2 धावा 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलंय ते 26. अजूनही 13 धावांची गरज आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय नेरळ शहराची घुमसान करणारी मोठी स्पर्धा नेरळची जत्रा यात्रा उरूस नेरळ प्रीमियर लीग जिचं आयोजन 9-10-11 दरम्यान पाहणार आहोत. ते कट करण्याचा प्रयत्न अमरजीत होता. शॉट थर्डमॅन आपण पाहिलं गेलं तिथे सिंगल रोटेट झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कट केल्या कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक पोहोचणार का तिथे. नाही पोहोचू शकला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावा चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय इथे धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 6 धावेची गरज. याच मैदानावरती पुन्हा एकदा कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलदादा गोडविंदे यांच्या नावाची स्पर्धा येत्या मे महिन्यामध्ये याच मैदानावरती रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत. स्पर्धेचे आयोजक सूरजदादा गोडविंदे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा रजनी स्पर्धा लवकरात तिचंही पॅम्पलेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक चांगली स्पर्धा तीही स्पर्धा या मैदानावरती होईल. म्हणजे नेरळ परिसरामध्ये आज जर पाहिलं गेलं तर किमान 8 ते 9 नाईट तुम्हाला येत्याने या सीझनमध्ये पाहावयास मिळतील. वाढतील पण. दामतच्या मैदानावरती किती होतील ते सांगणार नाही आम्ही. मॅचेस वाढल्या जातील कारण जो परत मे महिना आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी तीही एप्रिल महिन्यामध्ये आपण पाहतोय दामतच्या मैदानावरती असणार आहे. 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती परेश दलवी ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तो परेश आपण पाहतो वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. गोलंदाज परेश. अक्षयसाठी पुढचा चेंडू. सरळ रेषेत चेंडू आला. धनुका अक्षयला गुड नाईट सांगणारा चेंडू. डॉट चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय परेश.
परेश पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्ग होते. 11 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 39 धावांचं लक्ष होतं. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. इथे दुष्काळात 13वा महिना. आधीच आपला पगार कमी आणि खर्च जास्त. कॅच ड्रॉप झाले. शतरक्षकांनी चुकी केली. अक्षयला जीवदान दिलं. 2 धावा धावफलकावरती लागल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली. एक मेरिट आकडा 35. 4 धावांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. परेश पुन्हा एकदा तयार. इथे हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. स्लोअर आपण पाहतो केल्याचा प्रयत्न केला गेला अक्षयने. कोणत्या प्रकारची घाई करत नाहीये. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहिल्या रात्री असंच वाटलं होतं घाई करत नव्हता अर्वन टीम आणि ती मॅच सेकंडला चेंडू परत जाऊन पोहोचली होती. एक धाव या ठिकाणी पाहतोय. चिते काय चपलाही नाही बघा. तालमील या ठिकाणी आपण पाहतोय. बिस्किटला होतं पण त्यामध्ये शिवनला माघारी परतावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अक्षयने पण एकच धाव धावफलकावरती घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 36. 3 धावांची गरज आहे. यानंतर बिग बॅटल. एकीकडे मालेगाव विपक्ष वावलोली या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि दुसरी मॅच असेल वडवली आणि यामधील विजेता संघ बिंदास 11 वडवली आणि यामधील विजेता संघ भिडेल तर सेकंड राऊंडच्या दुसऱ्या सामन्यामध्ये. अक्षय पुन्हा एकदा तयार. निलेश शिनारे नवीन फलंदाज. सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचा हार्दिक पांड्या मैदानावरती रवाना झालाय. तीन धावांची गरज आहे. इनसाइड एज. इथे धावबाद. आणखीन एक फलंदाज धावबाद होतो. निलेश शिनारेला माघारी परतावं लागलं. जणू काय त्याने सांगितलं शिवमला तू चल मैं आया ठोक दे. पण होईल आणि गाण्यावरती डान्स पण होईल. तर समोर आलं तर खूप बरं वाटेल. काय प्रशांत तंद्रस सर तुमचा डान्स बघायला भेटेल आम्हाला. एन्जॉय. डीजे मास्टरने असं संगीत आलं पाहिजे ना. माणूस पण गरम. 36 धावा झालेत. 3 धावांची गरज आहे. 3 फलंदाज बाद होताना आपण पाहिले गेले. यश कडाव नवीन फलंदाज पाहतो मैदानावरती रवाना झालाय. 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक येते 7. मॅच अजूनही बाकी आहे मित्रांनो. कुछ भी हो सकता है. कुछ भी. परेचा पुढचा चेंडू. बॅटची इंजनेश होतीये. इथे चुकी केले बरत नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव आणि ते काम तमाम. फिनिश. गेम ओव्हर. झेल होती तिथे ओव्हरथ्रो झाला. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. ती सिंगल डबल झाली कन्वर्ट आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. तर मॅच या ठिकाणी विन झाली. ती सिद्धिविनायक नेरळपाडा संघ या ठिकाणी विजयी झालाय. नेक्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच शिवम ठरला या मॅचचा हिरो. 3 विकेट आणि 17 धावा अष्टपैलू खेळ त्यांनी साकारला. तो शिवम चंचे ठरला या मॅचचा हिरो.